आमच्या बरबादीवर हसणं बंद करा आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आमचे वाईट दिवस पण तुमच्या चांगल्या दिवसांपेक्षा जास्त चांगले. दुसऱ्यांच्या जीवावर उड्या मारायची सवय नाही आम्हाला. आम्ही थोडे कमी आहे पण आम्ही आहे. समोर संकट बघून रडायचं की लढायचं हे स्वतः ठरवायचं असतं. रडलात तर संकट तुम्हाला संपून टाकेल आणि लढलात तर तुम्ही संकटाला संपून टाकाल. मान में दहाड़ दो काही लोकांचं कसं आहे माहिती का, दुसऱ्यांची बोटभर चूक हातभर दाखवायची आणि स्वतःची हातभर चूक नखभर दाखवायची. अरे काय नारळ असो किंवा माणूस, नासका निघला म्हणून शोक नाही करायचा, उलट तो पावला म्हणून बाजूला सारखवायचा. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम. जी माणसं तुमच्याकडे येऊन लोकांचं सांगतात, तीच माणसं लोकांकडे जाऊन तुमचं पण सांगतात. एक पोपटासारखं मिठू मिठू बोलायला हे चांगलंच जमतंय तुम्हाला. अरे पिंजऱ्यात कसं अटकवायचं पोपटाला हे चांगलंच माहिती बरं का आम्हाला. मी खूप साधी आहे. माझं आधीपासूनच कोणाशीच काही वाकडं नाही आणि ज्यांच्याशी वाकडं आहे ना ते घंटा माझं काय वाकडं करू शकत नाहीत. सोडून गेलेले लोक आणि झालेला पेपर याचा कधीच विचार करायचा नसतो, कारण दोघांची किंमत शेवटी रद्दीच असते. आमच्याबद्दल मागं बोलू नका, जेणेकरून वाईट वाटण आम्हाला. कारण आमच्या तोंडात निघालेले एक एक वाक्य लाखात एक असतं, ते ऐकून झोंबल तुम्हाला. घोडा 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 लावीन तुला, प्रपावण्या घोडा लावीन तुला, घोडा लावीन तुला, प्रपावण्या घोडा लावीन तुला. लोकांचं कसं झालंय माहितीये का, जो जीव लावतो त्याला कोलायचं आणि जो कामापुरती वापरतो त्यासोबत गोड बोलायचं. बाकी काय नाही हो, ही कलियुग आहे शेठ, इथं असंच असतं. एखाद्याला इतकंही तरसवू नका की उद्या तुम्हाला बोलण्यासाठी तरसावं लागेल. काय माहिती उद्या तुम्हाला बोलण्याची इच्छा असेल आणि आमचं तोंड गप असेल. त्या प्रत्येक माणसाला मी माझ्या कामातून वेळ काढून वेळ दिला आहे आणि आज त्याच माणसांनी माझा कामापुरता वापर केला आहे. माझा नाद त्यांनीच करा ज्यांना बरबाद व्हायची इच्छा असेल. मी पण तोपर्यंत सहन करेल जोपर्यंत माझी इच्छा असेल. सात पिढीची पुळी मुळी तुझी उकरून काढीन, तुझा जिपरा तुडीन, तुला हितच गाडीन. जेव्हा आमच्यासोबत होता तेव्हा लोकांबद्दल वाईट बोलाय, आता आम्हाला सोडून लोकांकडे गेलाय तर आमच्याबद्दल वाईट. अरे भावा असले पाली जल्दी कधीपर्यंत करणार आहे. अरे बघ माझी एंट्री झाली, आता पळून जायचं नाही. हे बघ माझी एंट्री झाली, आता पळून जायचं नाही. मोठ्या माणसाचा मोठा आवाज हा खऱ्या माणसाला नक्कीच शांत करतो, पण खऱ्या माणसाची शांतता आता मी स्वतःला सिद्ध करणं. विश्वास असेल तर बोला, नाहीतर आमचा विषय सोडा. प्रत्येक परिस्थितीत स्वतःला आनंदी ठेवा, कारण ते पण आनंदात आहेत ज्यांच्यासाठी तुम्ही रडताय. जेव्हा तो आमच्या सोबत होता तेव्हा लोकांबद्दल सांगायचा, आता लोकांकडे गेलाय आता आमच्याबद्दल सांगतो. अरे आता तरी सुधार बुरट्या, किती दिवस असे नकली चाळे करतो.
विश्वास